नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधिराया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत आनंद अस्ति स्वीकृती. म्हणजेच स्वीकृतीमध्येच आपला सर्व आनंद आहे. आपल्या वेदांतात आणि भारतीय तत्त्वज्ञानामध्ये एक सांगितलं गेलं आहे की आपण जेव्हा आपलं दुःख विसरतो तेव्हाच आपल्याला आनंद आणि समाधान प्राप्त होतो. बुद्ध तत्त्वज्ञानातसुद्धा या दुःखाची हीच व्याख्या केली गेली आहे. म्हणजे जर आपण आपल्या यातना विसरलो तर नक्कीच आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल असं त्यात सांगितलं गेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्या चालू आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींना आपण तोच विचार करत राहिलो आणि त्याच गोष्टींवर सतत चिंतन करत राहिलो तर आपल्याला फक्त आणि फक्त मानसिक ताणच मिळणार आहे. कारण का टेन्शन घेतल्याने कोणत्या गोष्टीवर उपाय तर होणार नाही, म्हणजे कोणची गोष्ट तर साध्य होणार नाही आहे. मग तेव्हा आपण जी गोष्ट जशी आहे तशी स्वीकृत करून त्यावर समाधान मानून त्याचा आनंद प्राप्त केला पाहिजे आणि ज्या अडचण आहे त्या गोष्टींवर दुसरा विचार किंवा दुसरा उपाय शोधून त्याच्यावर मात केली पाहिजे. हे या श्लोकाचा अर्थ आहे. पण स्वीकृती म्हणजे शरणागती होय का? म्हणजे मी या गोष्टींना स्वीकृत केलं आहे याचा अर्थ मी हारले की नाही बाबा आता माझ्याने होणार नाही म्हणून मी ही गोष्ट स्वीकृत केली आहे का? तर नाही, या गोष्टीचा अर्थ असा होत नाही. म्हणजे स्वीकृती ही शरणागती नव्हे, तर स्वीकृती म्हणजे त्या गोष्टींना हवे तसं जशा आहेत तशा स्वीकृत करून त्या गोष्टींवर मात करण्यासाठी दुसरा उपाय शोधणे हा होय, ज्यामुळे आपला मानसिक ताणही होणार नाही आणि शारीरिक ताण तर होणारच नाही. म्हणून मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यावर नक्कीच आनंद बाळगा आणि समाधानी राहा, ज्यामुळे आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच काही ना काही करण्याची आपल्याला जिद्द तयार होईल आणि आपल्याला प्रेरणा मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.